अहिल्यानगरच्या या पोलीस प्रशासनाला या ठिकाणी फार मोठं यश आलं आहे. ठिकाणी जेरबंद केलेले आहे. त्या निमित्तानं माराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य सोमनाथ घारगे साहेब आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे आहेर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही मेंढपाळांच्या वतीनं केलेला आहे. अहिल्यानगर पोलीस प्रशासन या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत आहे. महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या लढ्याला मोठे यश. यापुढेही हा लढा असाच चालू राहणार. सखाराम अण्णा सरग. मेंढपाळांकडून अहिल्यानगरचे अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब आणि स्थानिक गुन्हा अन्वेष विभागाचे दिनेश आहेर साहेब यांचा मेंढपाळ बांधवांनी फेटा घोंगडी काठी देऊन सत्कार केला. मेंढपाळवरती वारंवार होणारे सशस्त्र दरोडे रोखण्यासाठी महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाचे संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज पोलीस स्टेशन समोर रास्ता रोको व संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन केले होते. तसेच या दरोड्याच्या संदर्भात महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सखाराम अण्णा सरग यांनी मेंढपाळासह सभापती नामदार राम शिंदे साहेब यांची मुंबई येथे विधान भवनात जाऊन भेट घेतली. दरोड्यातील आरोपींना तत्काळ अटक करावी व मेंढपाळांना संरक्षणासाठी बंदुकीचा सशस्त्र परवाना मिळावा अशी मागणी नामदार शिंदे साहेबांकडे केली. नामदार शिंदे साहेबांनी तत्काळ अहिल्यानगर व संभाजीनगर पोलीस स्टेशन यांना फोन करून आरोपींचा शोध घेऊन अटक करा, मेंढपाळ यांना मुद्देमाल त्यांना परत द्या अशी सूचना केली. नामदार शिंदे साहेबांचा फोनमुळेच अहिल्यानगर व SP यांनी तत्काळ आरोपींचा शोध घेऊन 7 दिवसात आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केले. एक फोन यंत्रणा हाले दनादन. सभापती नामदार शिंदे साहेबांच्यामुळे मेंढपाळांना न्याय मिळाला म्हणून मेंढपाळांनी साहेबांची भेट घेतली. नमस्कार, मी सखाराम सरग, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन अहिल्यानगर. आज या ठिकाणी आपण जर बघितलं गेल्या 3 महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी संभाजीनगर आणि अहिल्यानगर ठिकाणी मेंढपाळावरती सशस्त्र दरोडे या ठिकाणी झालेले होते. परंतु जर आपण बघितलं तर संभाजीनगर पोलिसांना यात परिपूर्ण अपयश आलेलं आहे. परंतु अहिल्यानगरच्या या पोलीस प्रशासनाला या ठिकाणी फार मोठे यश आलं आहे. अवघ्या 7 दिवसामध्ये त्यांनी या दरोड्यातील आरोपी या ठिकाणी जेरबंद केलेले आहेत. त्या निमित्तानं आज महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य सोमनाथ घारगे साहेब आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे आहेर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही मेंढपाळांच्या वतीनं केलेला आहे. आणि त्यांनाही निवेदन पण दिलेलं आहे की या आरोपातील जे दरोडेखोर आहेत या दरोडेखोरांना या ठिकाणी ती मोकोका अंतर्गत कार्यवाही केली पाहिजे. आणि ते साहेबांनी हाही शब्द दिला की नक्कीच या ठिकाणी त्यांच्यावर बाकी सर्व गुन्ह्यांची चौकशी करून आम्ही त्या ठिकाणी मोकोका लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी इंजिनियर नाथसाहेब सरक, माजी उपसरपंच ग्रामपंचायत नांदगाव. आज या ठिकाणी आम्ही अहिल्यानगर SP ऑफिसला या ठिकाणी जो विळद या ठिकाणी मेंढपाळाच्या पालावर जो दरोडा झाला त्या दरोड्यातील आरोपी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने गेल्या 7-8 दिवसामध्ये या ठिकाणी जेरबंद केलेले आहे. गेले त्याआधी जवळपास 2-3 महिन्यापूर्वी हे 3 महिन्यापासून हे दरोड्याचे क्षेत्र या ठिकाणी चालू होतं. परंतु बाकीच्या ज्या घटना या ठिकाणी घडल्या होत्या ते संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर आणि बिडकीन तसंच वाळूंज पोलीस स्टेशन या ठिकाणी घडल्या होत्या. तर त्या ठिकाणी त्या पोलीस प्रशासनाला आतापर्यंत एकही आरोपी या ठिकाणी हाती लागलेला नव्हता. आणि जी आपल्या या ठिकाणी घटना घडली हेच आरोपी त्या ठिकाणी देखील होते. आणि अहिल्यानगर पोलीस प्रशासन या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी आरोपीला जेरबंद करण्याचं काम केलेलं आहे. त्यानिमित्त या ठिकाणी महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी SP साहेब सोमनाथजी घारगे साहेब व LCBचे पोलीस अधीक्षक आहेर साहेब यांचा या ठिकाणी मेंढपाळ बांधवांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सन्मान केला. तसंच त्यांना या ठिकाणी या जो काही गुन्हा झालेला आहे या जे दरोडेखोर आहेत या दरोडेखोरावर या ठिकाणी कायदेशीर चांगली कारवाई झाली पाहिजे. तसेच त्यांच्यावर मोकोका अंतर्गत देखील कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी SP साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे. तसेच SP साहेबांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी आरोपीची सखोल चौकशी करून त्यावर जे काय आधीचे काही गुन्हे असतील या सगळ्याचं या ठिकाणी माहिती घेऊन या ठिकाणी त्यावर मोकोका लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत असं या ठिकाणी आश्वासन दिले.